नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना वंदन करून मी विनीता फणसळकर आज इथे गुरुभक्ती चॅनलवरती जो एक नवीन सेगमेंट चालू होतो आहे, संतांचे विचार आणि अनेक गुरूंचं महात्म्य सांगण्याचा हा जो नवीन सेगमेंट आहे, त्याच्यासाठी मी आज इथे आलेली आहे. आज माझ्याबरोबर नाना म्हणजे रंगनाथ कुलकर्णी इथे आलेले आहेत. तर नानांच्या विषयी मी आधीच्या पॉडकास्टमध्ये सांगितले, पण परत त्यांची जरा थोडीशी ओळख करून देते. गेले 60हून अधिक वर्ष नाना नामसाधनेत आहेत आणि त्यांचा संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास आहे. ते स्वतः अनेक अभंग लिहितात आणि गोंदवलेकर महाराजांचं ओवीबद्ध चरित्रसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं योगदान आहे आणि तिथेही त्यांनी भरघोस काम केलेलं आहे. ते स्वतःही शिक्षकच होते. तर आज इथे योग असा की सुनीताताई आणि नाना हे माझे जे 2 गुरु आहेत, ते ह्या गुरुभक्तीच्या चॅनलमधनं एकत्र येत आहेत आणि मला त्यांची भेट घडवून आणता येते. हे माझं मोठं भाग्य आहे आणि मला त्याचा अतिशय आनंद होतो आहे. तर आज इथे नाना आपल्याला गुरु आणि गुरुची भक्ती ह्याच्याविषयी त्यांचे विचार आपल्याला ऐकवणार आहेत. त्यांचं वय आता 96 वर्ष आहे. त्याच्यामुळे आता ते जे बोलतील आणि आपल्याला सांगतील, तर माझी तुम्हाला विनंती आहे की ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि छान समजून घ्या. तर आता आपण नानांना इथे बोलवूयात आणि त्यांचे विचार आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात. धन्यवाद. श्रीराम. आज रामनवमी आहे, तर म्हणून मी एक छोटंसं भक्तिगीत केलं आहे रामावरती. ते पहिल्यांदा वाचतो. श्रीरामाचे रघुरायाचे नाम मुखाने घ्यावे, राम गायने गुणगुण जावे, हेच आम्हाला ठावे. रामाचा माय बाप भस्मसात करी पाप ताप, राम नाम गाऊन निरंतर मनोमनी ठसवावे, राम गायने रंगून जावे, हेच आम्हाला ठावे. राम दयेचा उदार सागर, कृपा कटाक्षे भरी चराचर, भवसागर हा करील ठिल्लर, पैल तिराला जावे, राम गायने रंगून जावे, हेच आम्हाला ठावे. कशास जाऊन वनी बसावे, अथवा तीर्थी उगा बुडावे, नको याग नको कर्मकांड ते नाम निरंतर गावे, राम गायने रंगून जावे, हेच आम्हाला ठावे. कैलासावर श्री शिवशंकर, राम गायने रमे शुभंकर, नामामृत हे विष पचविते, कसे तया विसरावे, राम गायने रंगून जावे, हेच आम्हाला ठावे. राम नाम हे ज्याचे जीवन, चिरंजीव तो श्री हनुमान, राम नाम महती गाया, पवन सुताने यावे, राम गायने रंगून जावे, हेच आम्हाला ठावे. आता हे रामाला वंदन केल्यानंतर मला गुरुचं थोडंसं महत्त्व सांगायचं, जे मला सांगता येईल त्याप्रमाणे. एखादी गोळी असते, म्हणजे जिवंत काडतूस असतं. ते काडतूस खिशात ठेवलं तरी काही होत नाही, पण जेव्हा ते बंदुकीतून सुटतं तेव्हा ते बरोबर वेध घेतं. तसं तुम्हाला जर रामनाम हवं असेल तर ते गुरुमुखातून आलं पाहिजे, कारण गुरुचं सगळी पुण्याई त्या नामामध्ये असते. पूर्वीपासून आपण जर पाहिलं तर असंच आहे. ध्रुवाला रामनाम नारद मुनीने दिलं, तो आढळपणाला गेला. प्रल्हादाला रामनाम नारद मुनीनेच दिलं,
ते त्याचे गुरु होते. तर प्रल्हाद चिरंजीव झाला आणि दैत्यानां प्रल्हादः अस्मि असं त्याची विभूतीमध्ये श्रीकृष्णाने गणना केलेली आहे. तर तसंच रामनाम हे वाल्या कोळ्याला दिलं. हा वाल्या कोळी दरोडेखोर होता. म्हणजे जे काम करायचं ते सर्व शक्तिनिशी आणि एकाग्रपणाने हे त्याला माहिती होतं. मग त्यांनी एक जर खून केला तर तो एक दगड रांजणात टाकत असे. आणि असं सांगतात की त्याचे 7 रांजण असे पापाने भरलेले होते. नारद मुनींना वाटलं की ह्याच्यात शक्ती प्रचंड आहे आणि जे करायचं ते तो मनापासून करतो, चांगलं असो की वाईट असो. पण हा चोराच्या आळंदीला पळत सुटलेला आहे. त्याला देवाच्या आळंदीला जर आपण नेलं तर तिथेही तो तितकाच यशस्वी होईल. म्हणून नारद मुनी आले आणि मोठ्या गोडे गुलाबीनं म्हणा त्यांनी त्याला या देवाच्या आळंदीकडे वाट करून दिली. मग त्या ठिकाणी तो एका झाडाखाली त्याला रामनाम दिलं आणि हे म्हणत बस असं सांगितलं. मी कधी येत सांगता येत नाही, पण हे गुरुमुखातून आलेला रामनाम तो इतक्या निष्ठेने आणि एकाग्रपणाने म्हणत होता की आपला सगळा संसार विसरला, जग विसरला आणि फक्त रामनाम काय ते शिल्लक होतं. तर हे करता करता त्याचा जो दरोडेखोराचा देह होता पंचमहाभूतांचा तो सगळा नाहीसा झाला. याला पंचीकरण असं म्हणतात. पहिला देह सगळा नाहीसा झाला आणि त्या ठिकाणी नवा देह तयार झाला. पण त्या जुन्या देहाचं वारूळ झालं, माती झाली त्याची. त्याच्यामध्ये मग याने घर केलं. 12 वर्षांनी नारद मुनी आल्यानंतर त्याने हाक मारले आणि हा महर्षी वाल्मिकी त्याच्यातून बाहेर आला. तर हा तर दरोडेखोर होता, पण तो असा गंगेवर स्नानाला चालला होता आणि तिथे एका उंच झाडावरती एक क्रौंच पक्षाचं मिथुन होतं आणि एक असा शिकारी करणारा धेवर तो आला आणि त्याने त्यातल्या एका पक्षाला बाण मारला आणि तो विव्हळ होऊन तो बाण त्याच्या पोटामध्ये घुसलेला असं तो खाली पडला. तर वाल्मिकी ऋषीला अतिशय वाईट वाटलं. म्हणजे त्याचा नुसता देह बदलला नव्हता तर त्याचं मनही बदललं होतं. ही त्या गुरुकडून मिळालेल्या रामनामाची शक्ती होती. तर त्याच्या तोंडून काही शब्द बाहेर पडले. तर ते शब्द कोणते ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. मा निषाद प्रतिष्ठात्वम अगमः शाश्वती समाः यत् क्रौंच मिथुनात एकम अवधेहि काममोहितः. म्हणजे हे धेवरा तो धेवर होता, भिल्ल होता की तुला असं वाटत असेल की मी फार मोठा पराक्रम केला की बरोबर पक्षी मारला, पण याला अजिबात म्हणजे माफी मिळणार नाही. तुला याची किंमत कधी ना कधीतरी मोजावीच लागेल. म्हणजे असा एक प्रकारचा शापच म्हणा त्याला दिला. पण मला काय सांगायचं आहे की जो सारखा दरोडे घालून म्हणजे लोकांना मारत होता, 7 रांजण भरले, त्याच्या मनात एवढा परिणाम झाला की एक पक्षी मेला तर त्याच्या दुःखात हा शोकाकुल झाला आणि त्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले. तर हा जगातला पहिला श्लोक आहे आणि हा श्लोक शोकातून निर्माण झालेला आहे. म्हणून आवर स्वीटेस्ट सॉंग्स आर दोज दॅट टेल ऑफ सॅडेस्ट थॉट्स. तुम्हाला माहीत असेल की रामायण ही एक मोठी शोकांतिकाच आहे आणि महाभारत तर महाशोकांतिका आहे. पण आज हजारो वर्ष झाली हे दोन्हीही ग्रंथ सगळ्या जगामध्ये पसरलेले आहेत. म्हणजे सोराब आणि रुस्तम हे थॉमस हार्डीचं काव्य ही शोकांतिका आहे. किंवा मिल्टनचं मदर म्हणून एक महाकाव्य इंग्लिशमध्ये तेही शोकांतिकाच आहे. तर लोकांच्या मनावरती शोकांतिका जास्त परिणाम करतात असं मला म्हणायचं आहे. तर
हे सगळं गुरुचं महत्त्व आहे. कारण गुरुकडून नाम मिळालेलं आहे. हे आपण 3-4 उदाहरणावर पाहिलं. तर ह्या गुरुकडून आपल्याला नाम मिळावं हे कबीराची फार इच्छा होती. कबीर हा खरं म्हणजे असा विडकऱ्याकडे तो वाढला आणि त्याला रामनाम घ्यावा असं सारखं वाटत होतं. पण हे रामनाम आपल्याला गुरुकडून मिळावा असं त्याला वाटायचं. तर हा गुरु त्यावेळेला रामानंद स्वामी नावाचे एक मोठे म्हणजे असे पवित्र असे एक व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याकडनं आपल्याला हे रामानंदांच्याकडनं नाम मिळावं असं त्याला वाटायचं. तुम्ही मंगेश पाडगावकरांनी कबीर नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, ते बघा. त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या दोह्यांचं भाषांतर आहे. म्हणजे त्याचे विचार हे कसे होते हे आपल्या लक्षात येतं. तर या कबीराने युक्ती केली की आपल्याला रामानंदांच्याकडनंच रामनाम मिळायला पाहिजे. पण ते भल्या पहाटे झुंजूबुंजू झालं की ते गंगेच्या घाटावरती स्नानाला जायचे. तर ह्याने काय केलं की एका पायरीवरती तो झोपला कबीर, आणि रामानंद हे आपले नेहमीप्रमाणे आले आणि पायऱ्या उतरायला लागले. तर एका पायरीवरती कबीराच्यावरच त्याचे पाय पडले. त्याबरोबर ते म्हणाले राम 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 राम. कबीराने ते ऐकले आणि त्यांच्या पायांचं पण दर्शन झालं. तेव्हा त्याने असं मानलं की मला रामनाम हे मिळालेलं आहे. मग तो घरी आनंदाने गेला आणि सारखा रामनाम घेत बसला. तर कबीर पुढे असं म्हणतो की या रामनामामुळे म्हणजे कबीर पूर्ण बदलला. जसं वाल्मिकी आपण पाहिलं ना, तसा हा कबीरही आतून बाहेरून पूर्ण बदलला. आणि मग तो एका ठिकाणी असं म्हणतो, राम हमारा जप करे हम बैठे आराम. म्हणजे हा जप करणारा जो आहे तो प्रत्यक्ष राम आहे. म्हणजे कबीर हा रामरूप झाला. आणि दुसरा कबीर दुसराच बसला होता, तो हम बैठे आराम राम हमारा जप करे. तर गुरुकडून अशा प्रकारे आपल्याला रामनाम मिळावं ही प्रत्येकाची इच्छा असते. आता गोरा कुंभाराच्या समोर अंगणामध्ये त्यावेळेचे सगळे संत जमलेले होते. म्हणजे हे निवृत्ती ज्ञानदेव ही 4 भावंडं होतीच. सेना नावी होता, गोरा कुंभार होता, नामदेव बसलेला होता, आणखी पण काही जण होते. तरी चिमुकली 10-12 वर्षाची मुलगी मुक्ताबाई ही उठली आणि गोरोबा कुंभाराची तिथे थापी पडलेली होती की जी थापून तो मडक्याला किंवा अशा ओल्या मातीला आकार देतो. ती थापी त्याने उचलली आणि प्रत्येकाच्या डोक्यावर हाणली. निवृत्तीच्या डोक्यावर हाणली. म्हणाली हे पक्कं आहे, ज्ञानोबाचं डोकं पक्कं आहे, सोपान काकाचं पक्कं आहे, सेना नाव्याचं पक्कं आहे, आणि नामदेवाच्या डोक्यावर ते हाणल्यावर म्हणजे हे थोडं कच्चं आहे. तर नामदेवाला म्हणून आश्चर्य वाटलं की माझ्याशी विठ्ठल बोलतो, माझ्या हातलं तो खातो आणि मी कच्चा कसा. म्हणून तो लगेच पांडुरंगाकडे देवळात गेला. तर पांडुरंगाने त्याला सांगितलं की अरे तुझा तो लहानपणीचा हट्ट पाहून मी तुझ्या हातचं खाल्लं आणि तुझ्याशी मी बोलायला लागलो. पण त्रिपुटी असते बघ एक. त्रिपुटी म्हणजे आता विठ्ठलाच्या समोर समजा नामदेव उभा आहे, तर विठ्ठल हे दृश्य, नामदेव हा द्रष्टा, आणि त्या दोघांच्यामध्ये जे काय जो काही व्यवहार होतो ते दर्शन. तर असं द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी जोपर्यंत आहे तोपर्यंत तू माझ्याशी एकरूप कसा झाला. तू माझ्यापासून वेगळाच, कारण तू मला वेगळेपणाने पाहतोस. पण मग काय करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की गुरु करायला पाहिजे. मग माझा गुरु कुठं आहे. तू तिकडं औंढ्या नागनाथला जा, तिथे तुझा गुरु आहे. नामदेव औंढ्या नागनाथला आला. तिथे आल्यानंतर तो जो होता तिथे विसोबा खेचर, तर तो त्या पिंडीवरचे पाय देऊन पडला होता.
तर नामदेवाने सांगितलं, हे म्हाताऱ्या, अरे ते देवावर पाय देऊन तू बसतोस. तो म्हणाला, मी किती म्हातारा झालो माहिती नाही, उचलून दुसरीकडे ठेव. त्याने तो पाय उचलला, दुसरीकडे ठेवला तर त्याच्या खाली पेंड, तिसऱ्या ठिकाणी ठेवला तिथे पेंड, अशा 10-12 पेंडे झाल्या. आणि मग नामदेवाच्या डोक्यात प्रकाश पडला की पिंड नाही तिथे याचा मी पाय ठेवूच शकत नाही. मग तो विसोबा उठून बसला, म्हणाला, अरे नामदेवा, तो देव फक्त त्या विठ्ठल याच्या मंदिरामध्ये आहे पंढरपूरच्या असं नाही, तो सगळीकडे आहे. म्हणजे हे त्या गुरुकडून त्याला ज्ञान मिळालं. आणि मग तो याच्याकडे आला, विठ्ठलाकडे. म्हणाला, बरोबर आहे, मला कळलं की ही त्रिपुटी जी आहे ना, ही नाहीशी व्हायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनीसुद्धा एका अभंगात असं म्हटलं आहे, जळाली त्रिपुटी दीप उजळला घटी. म्हणजे त्रिपुटी जळाली की तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा दिवा हा प्रकाशित होतो. तसं आता तू आणि मी याच्यात फरक काहीच राहिला नाही. रामदास स्वामींनी असं म्हटलं आहे, दर्शन होतं म्हणजे काय होतं, भक्त आणि भगवंत एकच आहेत. तर एक जाहे एक राहे देह धरुनी. म्हणजे पांडुरंगाच्या समोर जर नामदेव उभा असेल तर तो हा जो ती मूर्ती जी आहे ते नामदेवामध्ये येते. म्हणजे एक जाये आणि एक राहे, जो राहिला आहे तो देह धरून, म्हणजे तो नामदेव आहे. आपल्याला दोन दिसतात, पण नामदेव आणि तो एक झालेले असतात. मग हे जेव्हा त्रिपुटी जाते आणि भक्त भगवंत एक होतात, मग नामदेवाचे विचारच बदलले. त्याचा एक अभंग अतिशय प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहिती असेल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. आता सगळीकडेच विठ्ठल आहे. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल. सगळंच विठ्ठल आहे. आणि मग शेवटी तो असा म्हणतो की नामा म्हणे माझं विठ्ठल सापडला, आता कळी काळा पाड राहीस. मला विठ्ठल सापडला, मी कळी काळाच्या माथ्यावर पाय ठेवून निघून गेलो, मला मुक्ती मिळाली. तर हे जे ज्ञान आहे ना, हे त्या गुरुकडून त्याला मिळालेलं आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे पैठणचे एकनाथ महाराज तुम्हाला माहीत असतील, ते ते जन्माला आल्याबरोबर त्यांचे वडील वारले, कारण तो योग चांगला नव्हता. षष्ठीला जन्माला आले ते. मग त्यांच्या आजोबांनी त्यांचं सगळं म्हणजे हे केलं, पालनपोषण केलं. आणि त्यांच्या आईने पण ते 8 वर्षाचे झाले आणि त्यांना वाटलं की आपल्याला गुरु पाहिजे. आता हे गुरु पाहिजे हे त्याला 8व्या वर्षी का वाटलं, याचं कारण शुचीनाम श्रीमतां गेहे योग भ्रष्टो जायते. जो योगभ्रष्ट आदल्या जन्मी असतो तो पुढच्या जन्मी अशाच कुळात जन्माला येतो की त्याच्या आधीच्या सगळे जे काही आध्यात्मिक त्याची प्रगती आहे ती पुढे सुरू होते. तेव्हा 8व्या वर्षी त्याला वाटलं की मला गुरु मिळायला पाहिजेत. आणि माझे गुरु जनार्दन स्वामी आहेत हे सुद्धा त्याला माहिती होतं. मग त्यावेळेला जनार्दन स्वामी हे दौलताबादच्या किल्ल्यावर किल्लेदार होते. त्यांना लढाईचं शिक्षण येत असे. पण आता काय नेहमीच काही लढाई नसते. तर त्या डोंगरात जर तुम्ही गेला असाल कधी देवगिरी किंवा दौलताबाद, तर सगळ्यात वरती एक गुहेसारखं आहे की जे कोरलेलं आहे त्या डोंगरामध्ये. आणि आतमध्ये गेलो आपण की एक असा दगडी ओटा आहे की ज्या एका बाजूला जनार्दन स्वामी बसायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दत्ताचं दर्शन व्हायचं. तर हा त्या गुहेजवळ उभा राहिला 8 वर्षाचा मुलगा. आणि येऊ का असं त्यांनी विचारलं. कोण आहे तेच समजून घ्यायला आलो आहे. म्हणजे मी एकनाथ सूर्याजी पंत कुलकर्णी पैठण असं काही सांगत नाही बसलो तो.
त्यांनी विचारलं कोण आहे, तेच मला समजून घ्यायचं आहे. म्हणजे मीची ओळख त्याला हवी होती. मग म्हणाले ये. तर तुम्हाला या संबंधी एक मी असं सांगतो की डी.जी. गोखले नावाचे एक गृहस्थ आहेत. त्यांनी एक अथर्व शीर्षावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव आहे एकतरी रुचा अनुभवावी. जसे एकतरी उभी अनुभवावी असं आहे, तसं त्यांनी म्हटलं आहे की एकतरी रुचा अनुभवावी. तर त्या डी.जी. गोखलांचा एक अमेरिकन मित्र होता. तो त्याला म्हणाला, डी.जी. आय हॅव बीन स्टेईंग विथ अ स्ट्रेंजर फॉर होल ऑफ माय लाईफ. की मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एका स्ट्रेंजरबरोबर, एका अपरिचिताबद्दल राहत आहे. तर हा अपरिचित कोण? तर तोच तर आपण ओळखायचा असतो आणि तो गुरुच्या कृपेशिवाय तो आपल्याला ओळखता येत नाही. एक विश्राम बेडेकरांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. विश्राम बेडेकरांची फार माहिती सांगत नाही मी. तर त्या आत्मचरित्राचं नाव आहे, ते उपनिषदातलंच आहे खरं ते, पण त्याने ते मराठीत केलं आहे. एक झाड दोन पक्षी. म्हणजे एका झाडावर दोन पक्षी आहेत. म्हणजे झाड म्हणजे हा देह आणि याच्यात दोन पक्षी आहेत. एक अपरिचित आणि दुसरा परिचित. तर हा परिचित जो आहे हा बहिर्मुख असतो. हा नेहमी विषयाच्याकडे धावत असतो. तर तो म्हणजे जीव. आणि जो आपल्याच आनंदात असतो तो म्हणजे शिव. तर जीव आणि शिव हे दोन पक्षी त्या झाडावर म्हणजे ह्या देहात आहेत. तर तो जो स्ट्रेंजर आहे ना, त्या डी.जी. गोखल्यांनी सांगितलेला, तो स्ट्रेंजर आपण समजून घेतला पाहिजे. जीवाने बहिर्मुख वृत्ती सोडून अंतर्मुख झाला तर त्याला शिव दिसेल आणि तो शिवाशी एकरूप होईल. पण हे गुरुच्याशिवाय होत नाही. म्हणजे गुरुची कृपा आहे. तर गुरु हे जन्माला नाही आले, गुरु हे अवतरले. तर आत्रेय आणि अनसूया हे जोडपं तुम्हाला माहिती असेल. तर त्याचं नावच अत्रि आहे पहा. म्हणजे मी त्रिगुणांच्या पलीकडे आहे, अत्रि. आणि ही अनसूया, असूया म्हणजे द्वेष किंवा मत्सर, तिच्या पाठीमागे पण नकारच आहे. असूया, मी कुणाचाही द्वेष करत नाही, मत्सर करत नाही, अशी अनसूया आहे. तर अनसूया आणि अत्रि, अत्रिचं म्हणजे त्रिगुणालाच मानत नाहीत. गीतेत असं सांगितलं आहे, त्रैगुण्य विषय वेदाः निस्त्रैगुण्य भवार्जुन. म्हणजे कृष्णाची ती म्हणजे एक काय तो सदा ब्रह्मच होता. त्यामुळे तो असं म्हणू शकतो की वेदांची त्रुटी कृष्णानं नाहीशी केली. वेद काय सांगतात? वेद फळ सांगतात. आणि गीता काय सांगते? निष्काम कर्मयोग सांगते की तुम्हाला देह दिला आहे हा एखाद्या हत्याराप्रमाणे वापरायचा आणि त्याचं फळ काय मिळेल ते माझ्या हातात आहे. त्याची इच्छा करायची नाही, तुम्ही नुसतं कर्म करायचं. व हा निष्काम कर्मयोग गीतेत सांगितला आहे. आणि वेद मात्र सांगतात तुम्हाला पुत्र पाहिजे, पुत्र कामेष्ठी यज्ञ करा म्हणजे तुम्हाला फळ मिळेल. तर त्या पुत्रकामेष्ठी यज्ञामुळे आपला 7वा अवतार जो राम आणि ते 4 भावंडं हे तुम्हाला माहिती आहे. दुसरं राजसूय यज्ञ केला, त्याच्यातून 2 बहीण भाऊ निर्माण झाले, द्रुपद आणि द्रौपदी. द्रौपदीचं दुसरं नाव याज्ञसेनी आहे. नंतर तुम्हाला काय जगावरती राज्य करायचं, चक्रवर्ती व्हायचं आहे, अश्वमेध यज्ञ करा. म्हणजे यज्ञ करा आणि फळ घ्या, हे कृष्णाला पटलं नाही. म्हणून त्याने सांगितलं की त्रैगुण्य विषय वेदाः निस्त्रैगुण्य भवार्जुन. तू गुणाच्या पलीकडे जा. आणि गुणातीताची लक्षणं काय आहेत ते 14व्या अध्यायात गीतेत सांगितलेलं आहे. विवेकानंदाने एका ठिकाणी असं म्हटलं आहे, आय एम रीडिंग गीता
म्हणजे आपण जसं म्हणतो की मी ती कादंबरी वाचली, आय रेड दॅट नॉवेल आणि शेल्फमध्ये ठेवून दिली, तसं गीतेचं नाही आहे. आय एम रीडिंग, म्हणजे प्रत्येक वेळेला मला या गीतेचा वेगळा वेगळा अर्थ कळतो, अशी ती गीता आहे. तर हे आत्री हे त्रिगुणांच्या पलीकडे गेलेले, म्हणजे की ते गुणांच्यापासून वेगळे गेलेले, म्हणजे निस्त्रैगुण्य झालेले, ते गुणातीत झालेले. आणि त्याचं वर्णन 14व्या अध्यायात आहे, हे मी सांगितलं. तर या 3 देवांना असं वाटलं, ब्रह्मा विष्णू महेश, की अरे आपण या 3 गुणांचे आपण प्रमुख आहोत. एक कैलासावर राहतो आहे, एक याच्यावरती सत्यलोकात राहतो आहे, आणि एक वैकुंठात राहतो आहे. हे तिघेजण एकमेकाला म्हणायला लागले की 3 गुणांचे आपण 3 देव आहोत. आणि हा आत्री म्हणतो की मी त्रिगुणाला मानतच नाही, आणि त्याची बायको ती आलसूया, ती पण तशीच आहे. तर आपण यांची परीक्षा घेऊ. तर त्यांची परीक्षा घेण्यासाठी 3 देव पहा, म्हणजे त्यावेळेचे प्रमुख, म्हणजे हे ब्रह्मांडातले प्रमुख देव आहेत. ते तिघेजण ब्राह्मणाचा वेश करून आत्रेय ऋषीच्या आश्रमामध्ये आले. तर ते ओम भवत भिक्षां देहि, अनुसूया बाहेर आली आणि म्हणाली, या ना. नाही, आम्हाला जेवायचं आहे, आम्ही फार लांबून आलोत आणि आम्हाला भूक लागली आहे. नाही, हे आले की मी पानं मांडणारच होते. ते नदीवर गेले स्नान संध्या करायला. नाही, आम्हाला इतका वेळ नाही, फार लांबून आलो तर फार लांब परत जायचं आहे, तर तू वाढ आम्हाला. ती म्हणाली, बरं बसा. तर ते 3 देव बसल्यानंतर त्याने एक अट घातली की तू विवस्त्र होऊन आम्हाला जेवायला वाढलं पाहिजे. ती बरं म्हणाली. ती बरं म्हणाल्याबरोबर हे 3 देव 3 बाळं झाली आणि त्या पानावर रडायला लागले. तेवढ्यात आत्रेय ऋषी आले. आता ते त्रिगुणांच्या पलीकडे गेलेले होते. त्याने हे त्रिगुणी देव ओळखले आणि म्हणाले, राहा, उभे राहा. आणि मग ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्यांना दर्शन दिलं. आणि मग खरं म्हणजे त्यांनी त्यांना नमस्कार केला, पण त्याने एकमेकाला ओळखलं. मग ब्रह्माने सांगितलं, मला चंद्रलोकावर जायचं आहे. शंकराने सांगितलं की मला कैलासावर जाऊन मला ध्यान करायचं आहे. विष्णू फक्त राहील, आणि विष्णूने अवतार घेतलेलेच आहेत, नाहीतरी 10 अवतार विष्णूनेच घेतलेत. तर ते विष्णू फक्त दत्त रूपाने राहिला. तर दत्त नाव कसं पडलं? कारण आत्रेयने दिलेला आहे तो आत्रेय, असं ते दत्तात्रेय असं ते नाव झालं. पण त्याने जन्म नाही घेतला, ते अवतरले. तर हे दत्तात्रेय पुढे श्रीपाद वल्लभ म्हणून झाले. त्यांचं चरित्र वाचत होते. ते पिठापूरचे, कृष्णाकाठी, म्हणजे तेलंगणातले. तर त्याने पुष्कळ चमत्कार केले, तर मी वाचत आहे. तर ते श्रीपाद वल्लभ हे सजीव म्हणजे असतानाच त्यांच्यावरती एकाने चरित्र लिहिलं. त्यांनी ते त्यांच्या अंगणामध्ये जो एक असा वृक्ष होता औदुंबराचा, त्याच्या खाली एक खोल खड्डा घेतला आणि त्याच्यात ते चरित्र पुरलं आणि सांगितलं की हे बरोबर 200 वर्षांनी बाहेर काढा. त्याप्रमाणे लोकांनी 200 वर्षानंतर ते बाहेर काढलं. ते जसंच्या तसं कोरं होतं, त्याला माती लागलेली नव्हती, त्याला कसर लागलेला नव्हता. आणि मग तिथं हैदराबादला देशपांडे नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना तेलुगू भाषा येत होती आणि मराठी येत होती. त्याने त्या ग्रंथाचं भाषांतर केलं. श्रीपाद वल्लभाचं चरित्र ते तुम्ही वाचा. ते चरित्र वाचलं तरी आपल्याला काही अनुभव येतात. मी वाचलं आहे ते हे श्रीपाद वल्लभ जे आहेत हेच पुढे नरसिंह सरस्वती झाले. ते औदुंबरला 2 वर्ष राहिले
आणि नरसोबावाडीला 12 वर्ष राहिले. तर नरसोबावाडीला तिथून जाताना तुम्ही ते सगळं म्हणजे श्री गुरुचरित्र वाचलं तर तुम्हाला हे सगळं कळेल. तर ते तिथे असताना त्यांनी पादुकांची स्थापना केली आणि ते गेले गाणगापूरला. तर त्यांनी ती पादुकांची स्थापना केली. ते आता सगुण नाही आहेत तिथे, कारण ते गाणगापूरला गेलेत, पण निर्गुण रूपामध्ये ते तिथं आहेत. तर त्या पादुका निर्गुण पादुका त्याला म्हणतात. हा निर्गुणी भजन हा प्रकार तुम्हाला माहिती असेल, जे कबीराच्या निर्गुणी भजन हे कुमार गंधर्व गातात. तर एकदा काय झालं, थंडीचे दिवस होते आणि तो पुजारी जो होता त्या पादुकांचा, त्याने गरम पाणी आणलं, उकळतच म्हणा जरा, ते त्याने त्या पादुकावर टाकलं आणि टेंबे स्वामी हे दत्ताचे म्हणजे हेच दत्त भक्तच मोठे, त्यावेळी ते तिथं होते, तर त्यांच्या पायावर फोड आले. त्याने विचारलं अरे तू काय केलं साप्ता पादुकांच्यावरती? तो म्हणाला थंडीचे दिवस आहेत, मी असं गरम पाणी ओतलं, बघ म्हणे काय झालं. तर असं त्या निर्गुण पादुकांच्यामध्ये सुद्धा शक्ती असते. गाणगापूरला निर्गुण पादुका आहेत, तर त्यांची पूजा तुम्हाला करता येत नाही. पण तुम्ही तिथे गेल्यानंतर त्यांच्या शेजारी 2 अशा पादुका आणखी ठेवलेल्या आहेत, त्या बाहेर काढून त्यांची पूजा तुम्हाला करायला सांगतात आणि ते परत आतमध्ये ठेवून देतात, पण त्यांना हात लावू देत नाहीत. तर नरसिंह सरस्वती हे गाणगापूरला आले, तिथे ते प्रगट झाले, अनेक वर्ष राहिले. त्या सगळ्या त्यांच्या लीलांचं वर्णन श्री गुरुचरित्रात आहे. आणि शेवटी त्याने असं सांगितलं की मी आता कर्दळीवनात जातो. 4 शिष्य त्याने बरोबर घेतले, कृष्णाकाठी आले गाणगापूरला आणि म्हणाले की मी कर्दळीवनात जातो आणि तिथून 4 फुलं शेवंतीची फुलं दत्ताला आवडतात, 4 शेवंतीची फुलं येतील, ती तुम्ही प्रत्येकाने एक जण घ्या. 4 शिष्य होते प्रसाद म्हणून, आणि नंतर तुम्ही जा. तर तिथे एक असं मोठं पान होतं कमळाचं, त्याच्यावरती ते बसले आणि त्या पानावरून ते कर्दळीवनात गेले. तर इथपर्यंत सगळं त्या श्री गुरुचरित्रामध्ये आहे. पण नंतर कर्दळीवनाच्या पुढे काय झालं, त्याने सगळ्या भारताचा प्रवेश म्हणजे हे केला, काय तीर्थयात्रा केली म्हणू आपण, आसाममध्ये वगैरे सुद्धा गेले. तर या सगळ्याचं वर्णन समर्थ स्वामी या नावाचा ग्रंथ किंजवडेकर शास्त्राने लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये आहे. तर ते असं करत 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 अक्कलकोटला आले, एका झाडाखाली ध्यानस्थ बसले आणि तिथे वारुळच झालं त्यांच्या अंगाभोवती. ते एक कुणीतरी असा एक शेतकरी आला किंवा गुराखी, त्याने असं ते काठी मारली त्याला, तर आतून रक्त आलं. अरे तो म्हणाला काय झालं हे? ते म्हणाला हरकत नाही, मला इथे प्रगटच व्हायचं आहे. मग ही गोष्ट अक्कलकोटच्या राजाला जेव्हा कळली, तेव्हा त्याने त्यांना पालखीत घालून घरी नेलं आणि नंतर त्याला एक मठ बांधून दिला आणि तिथेच त्यांचं वास्तव्य शेवटपर्यंत होतं. की एकदा मी शिक्षक होतो, वर्षभर बडबड करायची, 1 मेला सुट्टी लागायची. तर मी 1 मे ते 7 मे असं 7 दिवस मौन पाळायचो आणि त्या मौनामध्ये गुरुचरित्राचं पारायण करायचं. तर त्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्हाला दत्तधामी यात्रा करायची होती, म्हणून मीही आणि माझा भाऊ आणि बहिणी आम्ही 4 जण एका दत्तधामी यात्रेचा आम्ही बुकिंग केलेलं होतं ऑलरेडी. तर 7 दिवस झाले आणि माझ्या स्वप्नामध्ये एक वाडा आला. औदुंबर वृक्ष होता, दत्ताचं देऊळ होतं, डाव्या हाताला एक खोली होती, पण त्याला भिंत नव्हती, असे गज होते, त्याला निळा रंग दिला होता. आत्ता कशी अवस्था आहे मला माहीत नाही. आणि डाव्या हाताला एक जिना होता.
मी भाऊ माझ्याबरोबर होता, म्हटलं अरे हे तुम्ही पाहिलं आहे आत्ता 8 दिवसापूर्वी, आता आपण वर जाऊ. कारण माझ्या स्वप्नामध्ये स्वामी आले होते आणि ते असे रेशीम कांती होते, असे चमकत होते आणि ते मला म्हणाले, असा हात केला, पाणी दे. म्हटलं देतो, आणि ते एकदम नाहीसे झाले. तर मला थोडंसं असं वाईट वाटलं की याने पाणी मागितलं मी दिलं नाही. पण त्यावेळेला माझ्या वाचनामध्ये एक तुकाराम महाराजांचा अभंग आला. त्या अभंगामध्ये असं वर्णन होतं की बाबा चैतन्य, म्हणजे तुकाराम महाराज हे गंगेला चालले होते. आता गंगा म्हणजे प्रत्येक गावची जी नदी आहे तिला गंगा म्हणण्याची पद्धत आहे. पण त्या अभंगात आहे की असं सकाळी मी गंगेला म्हणजे त्या इंद्रायणी नदीला चाललो होतो, तर समोर मला बाबा चैतन्य दिसले आणि हे बाबा चैतन्य मला म्हणाले, पावशेर तूप दे. मी म्हणालो हो देतो. तेवढ्यात त्या नाहीसे झाले. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की स्वामी सोन्याची मूर्ती होती का पाषाणाची होती का चांदीची होती याला महत्त्व नाही. ते बोलले म्हणजे मी तुला जिवंत दर्शन दिलेलं आहे. तसंच या तुकोबारायाला वाटलं की बाबा चैतन्याने मला जिवंत असं दर्शन दिलेलं आहे आणि ते त्यांचे गुरु झाले. पुरीचे जे चैतन्यनाथ आहेत गौरांग प्रभू, त्यांच्या परंपरेतले हे बाबा चैतन्य. म्हणून तुकाराम महाराजांनी त्यांना गुरु मानलं आणि ते चैतन्य पंथाचे होते तुकाराम महाराज. तर असे निराळे पंथ असे एकत्र या ज्ञानेश्वरांच्यामुळे आले. कारण भेदाभेद भ्रम अमंगळ आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो जो भेटे भूत तो तो जाणे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि ज्ञानेश्वरांनी तर हा अमृताचं झाडच जडून लावलं आहे ज्ञानेश्वरीच्या रूपानं. त्याने हा म्हणजे हा उपदेश का केला ज्ञानेश्वरीचा, याचं कारण त्यांना हा जो समाज आहे हा भेदाने सगळा असा ग्रासलेला आहे. याला खरा धर्म काय आणि खोटा धर्म काय हे कळत नाही. हे आमच्या 4 भावनांचा छळ करतात, पण त्याला तर समजतच नाही. पण गंमत अशी असते या संतांची की हे 4 भावंड हे जरी त्यांचा तो छळ होत होता तरी त्याला तो भासत नव्हता. ही गंमत आहे. तर तो का भासत नव्हता? तुम्ही जर एखादं वर्तुळ काढलं आणि त्याचे 2 भाग करायचे असं जर ठरवलं तर मध्ये एक रेषा उडवतात. त्या रेषेला समास असं म्हणतात. आणि समासावर जो उभा असतो त्याला ब्रह्मही दिसतं आणि खालचं ब्रह्मांडही दिसतं. तर ती जी अवस्था असते म्हणजे माणसाच्या शरीराच्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था आहेत. आणि मनाची जी अवस्था आहे ना त्याला तुर्यावस्था म्हणतात. ते तुर्यावस्थेत होते. त्यांना ब्रह्मही कळत होतं आणि ब्रह्मांडही कळत होतं. याला काय सांगायचं हे कळलं पाहिजे. आणि त्या मधल्या रेषेला व्यास म्हणतात. व्यास महर्षी हे नाव त्याला का पडलं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तेव्हा ते असे त्या तुर्यावस्थेत होते. ते यांना आपण आता काहीतरी उपदेश केला पाहिजे. ते तर काय परमेश्वराच्या अवतारच होते. त्यामुळे त्याने त्या ज्ञानेश्वरीवरती अशी टीका केली की अर्जुनासारखी यांची अवस्था झालेली आहे. तर त्याला जो उपदेश श्रीकृष्णाने केला तो आपण या समाजाला करायला पाहिजे. तर हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ती समाजाला उपदेश करण्यासाठी लिहिली. त्याला धर्म काय अधर्म काय कळत नाही आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की जे कधी पांडुरंगाच्या देवळात गेले नाहीत त्यांना देव सगळीकडे दिसायला लागला. तर तिलासुद्धा सगळीकडे देव दिसायला लागला.
तर तिने एक अभंग लिहिला आहे, हा किशोरी आमोणकरने गायलेला तुम्हाला माहिती असेल. तर तो मी म्हणजे या सगळ्यात सामान्य माणसाला देव सगळीकडे कसा दिसायला लागला, विठ्ठलाच्या देवळात जायची परवानगी त्यांना नव्हती. आणि मग ती म्हणाली की अवघा रंग एक झाला, म्हणजे आता वेगळेपणा काही मला दिसतच नाही, इकडे एकच रंग आहे सगळीकडे, भेद काहीच नाही. पण हा रंग कोणाचा आहे? अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. सगळीकडे श्रीरंग आहे, दुसरा रंगच नाही. आता यामुळं झालं काय बघा, मी तू पण गेले वाया. हा मी आहे आणि हा तू आहे, हा भेदभावच गेलेला आहे. मी तू पण गेले द्वाया, पाहता पंढरीच्या राया. हिने कधी पाहिला पंढरीचा पांडुरंग? पण पंढरीचा राया असं सगळीकडेच अवघा रंग एक झाला मला दिसायला लागलं. त्यामुळं मी तू ह्या भेद राहिला कुठे आहे? सगळाच तो झालेला आहे. नाही भेदाचे ते काम, काही भेदच राहिला नाही, सगळा रंग एक झालेला आहे. पळून गेले क्रोध काम, माझ्यामध्ये क्रोध आणि काम राहिलेच नाहीत, पळून गेले. म्हणजे तुकारामाने सुद्धा एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुका म्हणे देह भरला विठ्ठले, कामक्रोधे केले घर रिथे. सगळा देहच जर विठ्ठलाने भरलेला आहे तर तिथे राहायला काम आणि क्रोधाला जागा कुठं आहे? तेच ही सांगते बा. पळून गेले क्रोध काम, आणि मी देहात आहे. देही असो ने विदेही, तर विदेही म्हणजे स्ट्रेंजर जो आहे ना, तो तिला सापडला आहे. मी तुम्हाला देहात दिसते पण मी विदेही झाले, कारण मला तो खरा कोण आहे आतला तो सापडलेला आहे. देही असो ने विदेही, सदा समाधिस्थ पाही. ही सहज समाधी आहे. म्हणजे तुमच्यासारखं ते काम करताना दिसेल, इकडे जाईल तिकडे जाईल, कारण ते आता अवघा रंग एक झाला म्हणजे सगळं ब्रह्मच आहे ना. मग ब्रह्मातच बसायचं, ब्रह्मातच उठायचं, ब्रह्मातच काम करायचं, ब्रह्मातच स्वयंपाक करायचं, ब्रह्मातच भांडायचं, ब्रह्मातच शिव्या द्यायचा. म्हणजे एकमेकाशी जे काय करायचं ते सगळं ब्रह्मातच करायचं. ब्रह्म चैतन्य स्वामी भांडायचे ना, वाचला असेल तुम्ही त्यांच्या चरित्रामध्ये. तेच म्हणायचे ते तेवढ्यापुरतंच आहे. चला या बसा जेवायला माझ्यासमोर. त्यानं चांदीचं पाट मांडलायचं, बसा जेवायला चांदीच्या ताटामध्ये. तर हे सगळं करायचं इतरांच्यासारखं. पण देही असो ने विदेही, सदा समाधिस्थ पाही. सहज समाधीवरच ते असतात, सदा समाधिस्थ पाही. पाहणे पाहते गेले दुरी, बडे चोख याची महारी. म्हणजे स्वतःकडे किती कमीपणा घ्यायचा. पण आता ते तुमच्या दृष्टीने आहे. मी तर एकच झाले सगळीकडे, कारण माझ्यातलं पाहणे आणि पाहते. म्हणजे पाहणे म्हणजे दर्शन, आणि पाहते म्हणजे मी स्वतः द्रष्टा. हे दोन्ही गेले आणि एक श्रीरंग तेवढा शिल्लक राहिला आहे. म्हणजे किती साध्या सोप्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलं. ही त्रिपुंडरी. पाहणे पाहते गेले दुरी, म्हणे चोख्याची महारी. तर असा परिणाम ज्ञानेश्वरांच्या शिकवणुकीचा झाला. आणि सगळ्या लोकांच्यामध्ये त्यांनी हे बीज पेरलं की परमेश्वर हा सगळीकडे आहे आणि तो नांदतो आहे सगळीकडे. तर आज मला वाटतं म्हणजे नंतर नामदेवाच्या परिस्थितीत झाले होते, तुम्हाला मागाशी सांगितलं. पण हा त्यांच्यातला मीपणा गेलेला असतो. एकदा ज्ञानेश्वरांच्या तिथे एक वेळ असा हट्ट धरून बसला संजीवनी समाधीच्या समोर की मला दर्शन द्या, मला उपदेश द्या. त्याने त्याच्या कानात सांगितलं की तू देहूला जा.
तिथे तुकाराम महाराज आहेत, त्याला भेट. तो आला तुकाराम महाराजांच्याकडे, मला ज्ञानेश्वरांनी पाठवलं आहे तुमच्याकडे, मला उपदेश द्या. तर तुकाराम महाराजां म्हणजे एखाद्याला असं वाटलं असतं, अरे ज्ञानेश्वरांनी माझ्याकडे पाठवलं म्हणजे मी केवढा मोठा. पण त्यांच्यातला तो खरा मी जागा झाला होता ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे. काय मला पामरा दिले हे भूषण, पायेची वहाड पायी बरी. की ज्ञानेश्वरा तुम्ही मला हे काय मोठेपण देत आहात, पायीची वहाड आहे मी तुमच्या. म्हणजे त्यांना असं नाही वाटलं की ज्ञानेश्वरांनी माझ्याकडे पाठवलं म्हणजे मी केवढा मोठा आहे. कारण त्यांच्यातला तो स्ट्रेंजर जागा झालेला होता.